इतक्या डॉक्टरांकडे जाऊन औषध आणत होते, पण कधी कुठल्या डॉक्टरानं इतक्या प्रेमानं औषध दिलं नाही आणि प्रेमानं बोलला बी नाही. लय गुणी आहेस तू, माझा शंकर आणि सूर्या दोघं बी नशीबवान आहेत. तुझ्यासारखी सून माझ्या शंकरला मिळाली आणि सूर्याला बायको. आजी खरं तर ते नाही, मी खूप नशीबवान आहे की मला सूर्यासारखा इतका चांगला नवरा मिळाला, इतकं सुंदर सासर मिळालं. अगं तू पण लय गोड आहेस की, किती काळजी घेतीस ग समद्यांची. आजकाल कुठं अशा पोरी बघायला मिळतात. हा बरं आता कौतुक पुरे, आता खूप आराम करायचं मस्त. तुम्ही आधी जेवून घ्या, मग नीट शांतपणे झोपा. ठीक आहे? मी आते, काही लागलं तर सांगा. सांग. थंडी वाजते. अरे बाबा आशू, हा? थंडी वाजत नसते, हा? थंडी लागते. लागते थंडी लागते. बरं आजी ऐक, आम्ही आज तलाठी ऑफिसला जाऊन आलो. तिथे आपल्या जमिनीबद्दल काहीतरी भलतंच कळलंय. काय? कोणतरी जालिंदर निंबाळकर म्हणून आहे, आपल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर त्याचं नाव आहे. ती जमीन आपली नाही आहे आता. आता ह्यो कोण? अगं हो आजी, पाणी आणते तुला मी. मी काय म्हणते, अगं हो काय तुला बरं नाही वाटत आहे का? काय होतं? बरी आहे म्या, मला काही धाड भरली. आणि ती तुळजा डॉक्टर आहे की, तिनं औषध दिलंय. हा, पण आता तू जे काही सांगितलंस का नाही, ते ऐकल्यानंतर अस्वस्थ वाटायला लागलं. आजी तू टेन्शन नको ना घेऊ. हे बघ, तुला तुझी जमीन मिळवून द्यायची जबाबदारी माझी. उद्या सकाळी त्या जालिंदरकडे जाते आणि त्याची बँड वाजवते की नाही बघ. अगं उद्या इथं सवाष्ण पूजायचा कार्यक्रम आहे, तेव्हा तू इथं थांब. अशा कार्यक्रमात माझ्या म्हातारीचं काय काम आहे? जातीच मी, आणि कोण जालिंदर आहे ते बघतीच की त्याला. अगं पण आजी तुला बरं वाटतंय का? उगाच कशाला? नाही बघ, गावाकडं आलं का नाही का आईच्या कुशीत शिरल्यावानी वाटते. मग बरं व्हायला अजून काय लागते? हा मग अशू, काय मजा आली का नाही? मजा आली, मजा आली. गाव आवडते का? हो, करमतय नाही तर. करमतंय की. हा मग शिवा, अगं मला या जमिनीची अजिबात आस नाही, पण आई आहे ना, अण्णांची आठवण आहे ती. अगं काबाड कष्ट करून ती जमीन घेतली होती त्यानं, आणि आम्हा पोरासनी वाढवलंय, आणि म्हणून मला ती जमीन सोडायची नाही. अगं आजी म्हणून सांगते की मी जाते तिथे. नाही, तू जायचं नाहीस, म्या जाणार. ही बाई आजी खमकी आहे. हा, आणि एकटी जाणार नाही, मांज्याला बरोबर घेऊन जाणार आहे. मांजा. हा, समद नीट होणार आहे, काय बी काळजी करू नका. बरं चा, आत्ता चालाय का नाही? तुम्ही दोघं आवरून घ्या. जा अगं जा. तू खरंच चाल नको. नको र बाबा, जा. अगं तू कशाला आलीस? मी बघतो ना. जिथे तू तिथे मी. तुळज, हट लागले का तुला? हो, तुझं. आपण फ्यूज चेक करूया का? हो, मी करते. कशाला हात लावते तू? तुला काही झालं बिलं तर? मी बघतो. तार खराब झाली.
थांबा ना तुम्ही. थांब मी घेऊन येते. अरे लाईट नाही आले अजून. नाही. थांबा मी बघतो. मला माहिती तुला नाही सापडणार. हातच फ्यूज उडायला हवा होता का रे? नाहीतर काय. खाली किती छान गाणी म्हणत होतो आपण. किती दिवसांनी माणसाने घर भरलं होतं ना. भारी वाटत होत. पण काय उपयोग, कोणीतरी रोमॅन्टिकच होत नाही. मग अशा वेळेला माणसाने करायचं तरी काय? खरंच रोमॅन्टिक नाही का? आता बोल. अरे हो. सूर्या तुळजा नाही आले का अजून? नाही. आणि लाईट पण नाही आहे. काही झालंय का?